समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। भिलवडीच्या मुख्य बाजारपेठेत वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि रस्त्याच्या नूतनीकरणातील कथित अनियमिततेमुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या काही घटकांमुळे मुख्य बाजारपेठेतून प्रवास करणे दिवसेंदिवस धोकादायक व त्रासदायक बनले आहे। विशेष म्हणजे मुख्य रस्त्याच्या नूतनीकरणाच्या वेळी काही व्यावसायिक आणि राजकीय हस्तक्षेपामुळे पूर्वीपेक्षाही रस्त्याची रुंदी कमी करण्यात आल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे। रस्ते विकासाच्या नावाखाली रुंदी वाढण्याऐवजी कमी झाल्याने आजची वाहतूक कोंडी ओढवली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। सार्वजनिक हितापेक्षा काहींचे हित जपले गेल्याने संपूर्ण भिलवडीकरांना त्याची किंमत मोजावी लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे। भिलवडीची मुख्य बाजारपेठ ही मुख्य रस्त्यालगत असून याच परिसरात बस स्थानक असल्याने दिवसभर प्रवासी, व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गर्दी असते। बाजारकट्टा, भाजीपाला मार्केट, फळ विक्रेते, खाऊ गाड्या, बेकरी, केस कर्तनालय, किराणा दुकाने, दारू दुकाने, बाजार, बँका, सोसायटी, पानपट्ट्या, हॉटेल्स तसेच परवानाधारक बिअर बार यासह विविध प्रकारच्या व्यवसायामुळे या परिसरात सतत वर्दळ असते। मात्र अनेकांनी दुकानांचे फलक, फळ विक्री स्टॉल, हातगाड्या आणि साहित्य थेट रस्त्यावर व फुटपाथवर मांडल्याने वाहनांसाठी उपलब्ध जागा आणखी कमी झाली आहे। त्यातच खरेदीसाठी येणारे ग्राहक दुचाकी व चारचाकी वाहने कोणतीही शिस्त न पाळता रस्त्याच्या कडेला उभी करत असल्याने तसेच भिलवडी येथील बस स्थानकाची दुरावस्था झाल्याने काही प्रवासी बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेलाच उभे राहत असल्यानेही वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते। अनेकदा शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी, एसटी बस, रुग्णवाहिका आणि इतर मोठ्या वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग यांनी बाजारपेठेत सम विषम तारखेनुसार पार्किंग व्यवस्था लागू करावी अशी जोरदार मागणी प्रवासी, वाहन चालक, विद्यार्थी आणि नागरिकांकडून होत आहे। तसेच रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने उभी करणारे, अतिक्रमण करणारे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून बाजारपेठेत शिस्त प्रस्थापित करावी। तसेच गर्दीस कारणीभूत ठरणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल व हातगाडे मारुती मंदिर परिसरामध्ये स्थलांतरित करण्यात यावेत अशीही मागणी होत आहे। भिलवडीसारख्या गजबजलेल्या बाजारपेठेत तातडीने ठोस उपाययोजना न झाल्यास भविष्यात वाहतूक कोंडीबरोबरच मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।